सदर प्रणाम मित्रांनो, मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे संवेदनशील हृदयापासून हार्दिक स्वागत करीत आहे. मित्रांनो, सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड 202 मध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासून हार्दिक स्वागत करीत आहे. आज 27 मे 2024 आजचा दिवस क्रांतिमाता मातोश्री रमाई यांचा स्मृती दिवस. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या आजच्या दिवशी 90 वर्षापूर्वी सोडून गेल्यात आणि त्यांच्या आठवणीतून जे संविधान लिहिण्यात आलं, जे नवीन पंढरपूर बनविण्यात आलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन तर करूच, परंतु मातोश्री रमाई आंबेडकर यांना श्रद्धांजलीपर मी एक आपल्याला कविता ऐकवतो आणि त्यांना श्रद्धांजली देऊया आपण सर्व. आणि श्रद्धांजलीपर कविता ऐका. कवितेचं शीर्षक आहे रमाई. ऐका. रमाई, तू भेटलीस आकाशवाणीवर, मधुर आवाजात, करुण स्पंदनात, अक्षरशिल्प अजिंठ्यात, काळजाच्या वणव्यात, अगडीतल्या चांदण्यात, सौभाग्याच्या वादळात, करुणेच्या कवितेसारखी तू भेटलीस रमाई. सूर्याच्या संसारात, नवीन विद्रोही पंढरपुरात, रमाई तू भेटलीस तेव्हा लेखणी फुलली आर्ततेची सदा फुली. रमाई तू भेटलीस पांढराबोडीतून कुलकर्णीच्या बंगल्यात शिरताना, विस्कळलेल्या केसाने, रक्ताळलेल्या वस्त्राने, अंगाने परत येताना, विटलेल्या नासलेल्या अन्नाचे चिरकूट बांधताना, झोपडीत तानुल्यांना सोनुल्यांना घास भरवताना, दूर दूर सडत जायचं म्हणताना, तू भेटलीस रमाई तेव्हा लेखणी झाली कुठे आर्ततेची सदा फुली. तू भेटलीस रमाई. मेडिकलमध्ये, TB वार्डमध्ये, वार्ड नंबर 39मध्ये ब्लॅक स्टोन फेकले नाहीत म्हणून जळत होतीस, दुःखाचा हिमालय पांघरत होतीस, आसमानचा अजिंठा खोदत होतीस, कुंकवातील सूर्यपण मिटवत होतीस, जीवनास नाकारत होतीस, मरणास स्वीकारत होतीस. तू भेटलीस रमाई तेव्हा लेखणी रडली कुठे होऊन आसवांची सदा फुली. तू भेटलीस रमाई. रेशनच्या दुकानात, प्रॉब्लेम ऑफ रुपीच्या कुंचल्यात, प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहेत या इंडियात, मायभूमी देते मूल देत नाही चूल, तत्वासाठी संघर्ष करा, मराल तर मरा उपाशी मरा. भूक होऊन तू भेटलीस रमाई तेव्हा लेखणी झाली कुठे भाकरीची सदाफुली. रमाई तू भेटलीस सिमेंट रोडवर गिट्टी फोडताना, आयुष्य लक्तारताना, ध्येय साधताना, तू भेटलीस रमाई लोखंडी पुलाखाली दोन्ही हात पसरताना, दीक्षाभूमीवर भीमगीते गाताना, एक हात हार्मोनियमच्या श्वासावर ठेवून स्तनाग्र पिळून बाळास दूध देताना, दुधाचा थेंब टपकत नव्हता तेव्हा लाल आसवेत पाचताना, तू भेटलीस रमाई. अंबाझरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जागेसाठी घोषणा देताना, स्मारक बनण्यासाठी घोषणा देताना, तू भेटलीस रमाई. वेगवेगळ्या आंबेडकरी मोर्चांच्या रांगेमध्ये पांढरे कपडे घालून दिसताना, रमाई तू भेटलीस. बुद्धविहारामध्ये बुद्ध वंदन करताना, रमाई तू भेटलीस. एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या रांगेमध्ये लांब लांब दूरवर राहत असताना, तू भेटलीस रमाई. नोटाबंदीच्या रांगेत उपाशी तहानलेल्या तळपताना, रमाई तू भेटलीस रमाई. जयभीम नगरात कबाडी विकताना, शरीराची रांगोळी श्रमवताना,
तू भेटलीस रमाई, MA BEdच्या डिग्रीवर 3 टप्पर विकताना, बेकारी निर्मूलनाचा जाहीरनामा फाडताना, एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला गुड नाईट देताना, EVM मशीनच्या विरोधात घोषणा देताना, तू भेटलीस रमाई दिनांक 6 डिसेंबरला बहिष्कृत भारताचे संविधानाचे आदर्श उद्ध्वस्त पाहताना, तू भेटलीस रमाई तेव्हा कुणीही कधीही पाणावली नाही आर्ततेची सदाफुली. रमाई तू भेटलीस तेव्हा, रमाई तू भेटलीस तेव्हा. मित्रांनो, रमाई आर्ततेची सदाफुली या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. मित्रांनो, आपल्याला मी एक नम्र विनंती करतो, आपण जर सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा बघत असाल किंवा ह्या व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल तर अवश्य सबस्क्राईब्स करा. कॉमेंट्स बॉक्सवर रमाईच्या संदर्भात शुभेच्छा म्हणून, मंगलकामना म्हणून, विनम्र अभिवादन म्हणून आपल्या महत्त्वाच्या नोंदी, महत्त्वाचा विचार, महत्त्वाचा मशवरा, महत्त्वाच्या कल्पना, महत्त्वाच्या प्रेरणा, महत्त्वाच्या वेदना, महत्त्वाच्या संवेदना, महत्त्वाच्या सुधारणा, महत्त्वाच्या योजना आम्हाला अवश्य कळवा. आम्ही आपल्या योजनांचं, सुधारणांचं अवश्य पालन करू. आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय.